आपण इयत्ता 5वी नवोदय विद्यालय पेपर क्रमांक 81 या पेपरचं संपूर्ण सोल्युशन या ठिकाणी आपण पाहत आहोत. गुगल फॉर्म मध्ये आपल्याला पेपर देण्यात आला होता. पेपर झाल्यानंतर सबमिट केल्यावरती आपल्याला किती मार्क पडले हे या ठिकाणी समजतं. जे चुकलेले प्रश्न आहेत ते समजून घेतले जातात आणि सर्वच प्रश्न कशा पद्धतीने सोडवायला हवे होते हे आपल्याला या ठिकाणी बारकाईनं अभ्यासता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर नंबर 81 याचं सोल्युशन पाहत आहोत. चला पहा, प्रश्न क्रमांक 1. प्रश्न काय आहे? गटात न बसणारी आकृती. पहा बरं, कोणती यामध्ये गटात न बसणारी आकृती आहे? का पर्याय क्रमांक 2 आहे? सर्व आकृत्या बंदिस्त आहे. आता याला पण आकृतीला नाव आहे. चौकोन षटकोन आहे, हातकोन आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे, हे सगळे आकृत्या आहेत. पण पर्याय क्रमांक 2 ही बंदिस्त आकृती नाही. त्या उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला पुढे पहा बरं, इथे षटकोन आहे, अष्टकोन आहे, पंचकोन आहे, चौकोन आहे. कोणता वेगळा निघेल? पर्याय क्रमांक का निघेल? वरती रेषा आडवी आहे, ती वरती तो आडवी रेष नाहीये. प्रत्येकाचा बाळबोध प्रत्येकाचा आहे. सायंटिफिक त्याला बघितलं इथे किती बाजू आहे? तो 6 आहे, 8 आहे, 5 आहे, 4 आहे. इथं 4, 6, 8 या कशा आहेत? सम आहेत, संयुक्त संख्या आहेत आणि 5 मूळ संख्या आहे, विषम आहे, म्हणून वेगळं काढलं. म्हणजे या पद्धतीनं प्रत्येकाचा वेगवेगळा विचार येतो. चला पुढील प्रश्न पहा. याच्यामध्ये पंचकोनामध्ये पंचकोन गुंतवलेला आहे, गोलामध्ये गोल आहे, त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे. इथं काय केलं? गोलामध्ये गोल पाहिजे होतं, इथं गोल हा कापलेला आहे. या ठिकाणी बघितलं तर वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, त्रिकोण म्हणजे या ठिकाणी वेगळ्या आकृत्याचा काही संबंध नाही. इथं गुंतवलेले एकमेकांमध्ये गुंतवलेला पंचकोनात पंचकोन असंच पाहिजे. तसं इथं गोलामध्ये गोल पाहिजे, इथं गोल कापलेला आहे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढील प्रश्न पहा. याच्यामध्ये त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये गोल दिलेला आहे. गोल आहे त्यामध्ये चौकोन दिलेला आहे. चौकोन आहे त्यामध्ये चौकोन दिलेला आहे. चौकोन आहे त्यामध्ये त्रिकोण दिलेला आहे. वेगळं निघेल पर्याय क्रमांक 3. का वेगळं निघेल? की आतील आकृती आणि बाहेरील आकृती वेगवेगळ्या आहेत आणि या ठिकाणी आकृत्या सारख्या आहेत. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. एवढे सोपे देखील प्रश्न असतात. असं समजू नका की प्रत्येक प्रश्नपत्रिका अशी सोपी असेल. काही प्रश्न सोपे असतात तर काही प्रश्न नक्कीच अवघड असतात. तुमच्या बुद्धीला चॅलेंज देणारे असतात किंवा गुणवत्ता यादी लावण्यासाठीचे असे 10 प्रश्न खास असे असतात. पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे? तंतोतंत जुळणारी आकृती. उभ्या 3 आहेत, सगळीकडे उभ्या 3 आहेत, तिरक्या 2 आहेत, सगळीकडे तिरक्या 2. याच्यावर पाहिल्या पाहिजे की कोणताही पर्याय कट होत नाही. आता यातलं एका गोष्टीवरती पहा. जे बाण आहेत वर पूर्ण खाली आलेले, टिपका टिपका बाण, टिपका टिपका बाण, टिपका टिपका बाण, टिपका टिपका बाण आहे का? नाही, हा पर्याय कट होईल. इथे टिपका टिपका बाण म्हणजे 1, 2 आणि 4 आहे. आता खाली बघितलं तर काय? बाण टिपका टिपका, बाण टिपका टिपका, बाण टिपका टिपका, बाण टिपका टिपका पाहिजे. म्हणजे या ठिकाणी टिपका असायला पाहिजे होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही कट झाला. राहिले कोणते पर्याय? 1 आणि 2. आता 1 आणि 2 मध्ये बाण पहा. जेव्हा 2 पर्याय राहतात तर प्रश्नाकृती बाजूला ठेवा, याच्यामधला फरक शोधा. हे बाण परस्पर विरुद्ध जात आहेत, हे एकाच दिशेला जात आहे. आपल्याला कसे पाहिजे? विरुद्ध जाणारे. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 6. याच्यामध्ये हा रंगवलेला भाग वरती आणि खाली आहे. हा रंगवलेला भाग वरती आणि खाली फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये. लगेच उत्तर आलं. मग आजची गोष्ट पण पहा. अधिकला अधिक जुळते. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 7. या ठिकाणी माणूस आहे, त्याचं चौकोनी त्याचा उजवा कान रंगवलेला आहे.
उजवा कान रंगवलेला आहे त्याच्यावरून पहिला पर्याय, तिसरा पर्याय, याचे दोन्ही कान रंगवलेले आहे. म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय कट होईल. आता राहिला दुसरा आणि चौथा. फरक काय आहे? पहिला, दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये दोन सारखेच आहेत ना. उलटा व्ही आहे, सरळ व्ही. आपल्याला कसा पाहिजे? उलटा व्ही. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ओके. आज हायएस्ट कितीचा आहे? चला पुढे. चला या ठिकाणी पहा, या ठिकाणी चौकोनामध्ये चौकोन आहे आणि त्या चौकोनामध्ये उभी रेष आहे आणि त्या आडवी रेष, तिरकी रेष. इथे तिरकी आहे, इथे तिरकी. मग चौकोनामध्ये चौकोन, रेष, तिरकी. आता हे सगळं बघू शकतो आपण एका ठिकाणी. चौकोनामध्ये चौकोन सर्वत्रच आहे, म्हणजे फक्त इथं काय रेषेत आहे. ही रेष संपूर्ण पाहिजे आणि इथे तिरकी पाहिजे. रेष संपूर्ण आहे, तिरकी आहे. रेष संपूर्ण आहे, तिरकी नाही. त्याकडे रेष संपूर्ण तिरकी नाही. इथे रेष संपूर्ण तिरकी नाही. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढे. प्रश्न क्रमांक 9. काय होईल प्रश्न क्रमांक 9? प्रश्न न देता ओळखणं इतपत आपण हुशार झालो. इथं वरती प्रश्न या ठिकाणी कोणती आकृती न फिरवता वगैरे अशा पद्धतीनं. मग या ठिकाणी पाहिलं तर आपण काय होतं, याचं या ठिकाणी याचं पाण्यातलं, याचं पाण्यातलं पाहिजे किंवा याचं आरशातलं. मग आरशातलं म्हणजे की या ठिकाणी तुम्हाला फुली डाव्या बाजूला वरच्या भागामध्ये फुली इथे आहे, इथे आहे, इथे नाही. इथं डाव्या भागामध्ये पाहिजे, उजव्या भागात. म्हणजे हा पहिला तिसरा आणि चौथा पर्याय करते. पहिला दुसरा फरक आहे. अधिकचं चिन्ह गुणिले चिन्ह, एक अधिकचं चिन्ह. आपल्याला इथं कसलं पाहिजे? तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढे. आता या ठिकाणी पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय हो? आरशात आहे. पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यात आहे. याचा आरशामध्ये व याच्या पाण्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी तो चौरस. डाव्या बाजूला वरती कोपऱ्यामध्ये चौरस पाहिजे. या चौरसाच्या जागेवरून दुसरा कट होईल. या ठिकाणी चौरस पाहिजे. तिसरा चौथ्यामध्ये आहे. मी फक्त रंगवलेला भाग बघितला तर त्याच्यावर पर्याय 2 कट होईल. आता त्यानंतर पहा बरं, या ठिकाणी हा चौकोन पूर्ण होणार आहे. या ठिकाणी निम्म्यातलं रेष पाहिजे, इथे पाहिजे. या पद्धतीचा संपूर्ण या ठिकाणी आपल्याला चौकोन पाहिजे का? नाही. रेषा इथं पाहिजेत आपल्याला. इथे खाली रेष पाहिजे, वरची पण रेष पाहिजे. या ठिकाणी चौकोन पूर्ण झालेला पाहिजे. या ठिकाणी चौकोन पूर्ण होते, पण हे बाकीच्या पण रेषा आहेत. एवढ्या रेषा गरजेच्या आहेत का? नाही. त्या ठिकाणी चौकोन पूर्ण आहे, त्या ठिकाणी चौकोन पूर्ण आहे. आता बाकीचं बघितलं तर या रेषेला पाहिलं काढी, उलटी काढी या ठिकाणी येणारी इथे आहे, इथे पण आहे. इथं आहे का? नाही. हा पर्याय करतो. जे दुसरा आणि चौथा पर्याय केला राहिला पहिला आणि तिसरा. फरक पहा त्याच्यामध्ये, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय फरक आहे? फरक याच्यामध्ये ही रेषची मी कसं अशी रेष आहे का? संपूर्ण रेष नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. जे ह्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण जातो. काय हो, याचं इथं आरशातलं, याचं पाण्यातलं किंवा हा उष्ण अधिकचं चिन्ह इथे टाकलं, हे उष्ण अधिकचं चिन्ह इथं टाकलं, इथं अधिकचं चिन्ह येणार आहे. कोणता आहे पर्याय क्रमांक 4. अगदी एवढं साधं सोपं आहे. पहा या ठिकाणी याचं या ठिकाणी काय आहे? याचं हे या ठिकाणी आरशातलं आहे. या ठिकाणी हा त्रिकोण जसा आहे तसा त्याच्या आरशामध्ये तसा दिसतो. हा त्रिकोण या पद्धतीने तयार केला आणि तसं याचं हे पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातलं आहे का? आहे. म्हणजे याचं 2 नंबरचं 4 मध्ये पाण्यातलं 1 किंवा 3चं 4 मध्ये आरशातले. तर साधे 1-1 पाहायचं. या ठिकाणावरून या ठिकाणी अशी रेष पाहिजे. रेष या ठिकाणी या कोपऱ्यामधनं आहे का? इथं नाही. इथे आहे, इथं नाही, इथे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक किती सोपं. एका रेषेला आपण बघितलं तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 8. काय आला पेपर सोडायला सांग. चल पहा या ठिकाणी आता इथं 13वा प्रश्न म्हणजे नवीन प्रश्न चालू झाला. काय असेल रे प्रश्न? शिंदे काय असेल प्रश्न? शिंदे काय असेल प्रश्न? मालिका
त्या ठिकाणी लघु कोण आहे काय झाला काटकोण आता काय झाला दुसऱ्या मग आता काय होईल सरळ कोणताही पर्याय इथं सरळ कोणच आहे की रे एक नाही सरळ कोण आहे तर तो कोण दाखवलेला नाही इथं कोण दाखवलेला नाही तो इथं कोण असं दाखवलं पाहिजे ना तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 चला पुढे दुसऱ्यामध्ये काय बदल झाला रे पहिल्या दुसऱ्यामध्ये काय झाला बदल 90 अंशात फिरली कशी फिरली घड्याळाच्या दिशेने मी 90 अंशात फिरली घड्याळाच्या दिशेने किंवा हे बघायचं कसं वरच्या आडवी रेष आहे या ठिकाणी गेली त्या आडवी रेष या ठिकाणी जाते तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये या ठिकाणी पहिला आणि दुसरा पर्याय करतो राहिला कोणता तिसरा आणि चौथा आता तिसरा आणि चौथ्यामध्ये फरक आहे या रेषा आत तोंड आहे बाहेर मग आपल्याला याची पाहत आहे याची आता कशी असणार आता उत्तर येईल पर्याय क्रमांक प्रश्न पहा या ठिकाणी 2 गुण आहेत उभी रेष आहे आता याच्यामध्ये काय बदल झाला पहिल्यातून दुसऱ्यामध्ये काय बदल झाला कशा बदल होते वरच्या शेंडीत बदल होते डोळ्यात बदल होते नाकात बदल होते इथं तोंडात बदल होते मग याचा काय झाला ते पहा एका गोष्टीवर लक्ष केले होतं तोंडाचा आकार पहा हा तोंडाचा आकार आहे तो कुठे गेला डोक्यावर तोंडाचा आकार होता तो कुठे गेला डोक्यावर हा तोंडाचा आकार आहे तो कुठे जाणार डोक्यावर कोणता आकार डोक्यावर जाईल कोणता जाईल गोल त्याच्यावर सगळे पर्याय करत होता पर्याय क्रमांक 4 दुसरे एकावर उत्तर निघाले की बाकीचं सगळं तपासलं पाहिजे मग या ठिकाणी पहा बरं डोळे आहेत ते कुठे गेले तो इथं तोंड झाले डोळे गोल आहे ते इथे तोंडात आले डोळ्याचं तोंड झालं डोळ्याचं तोंड झालं डोळ्याचं तोंड होणार या पद्धतीचं तोंडाला कुठं आकार आहे इथं बाबा डोळ्याचं काय झाले नाक झाले सॉरी आपली इथं खाली तोंड आहे डोळ्याचं नाक झाले डोळ्याचं नाक झाले डोळ्याचं नाक पाहिजे ते इथं आहे दुसरं डोक्याची शेंडी आहे त्याचे डोळे झाले डोक्याची शेंडी त्याचं डोळे झाले डोक्याची शेंडी त्याचे डोळे होते त्यामुळे पर्याय क्रमांक 4 असं एका गोष्टीचं बघायचं सगळं जर एकत्र बघितलं तर काय कळतंय का नाही सगळ्या डोक्याचा आपला गोंधळ तयार होतो असा गोंधळ आपल्याला झाला नाही चल पुढे तुमचा प्रश्न पहा गोल आहे सगळीकडे गोल आहे म्हणजे गोलच असणार आहे आता या ठिकाणी कुठे आहे काळी रेष जुळवलेली ती खाली आहे दुसऱ्या ह्याच्यात कुठे गेली उजव्या बाजूला तिसऱ्या ह्याच्यात चौथ्या ह्याच्यात डाव्या बाजूला मग डाव्या बाजूला याच्यावर कोणकोणते पर्याय करत होती तिसरा आणि चौथा करतो डाव्या बाजूला पहिल्या दुसऱ्यामध्ये आहे ओके आता दुसरा काय फरक आहे याच्यामध्ये आता जेव्हा 2 पर्याय राहतील तेव्हा त्याचा फरक आहे इथं टिपके बघितले तर 6 आहे तिथे 8 आहे इथं बघा बरं याच्यामध्ये टिपके किती येतो 3 आहे इथं 4 म्हणजे जर पाहिलं तर उजव्या बाजूला आता उजव्या बाजूला इथं लक्षात येते तर घड्याळाच्या विरुद्ध 1 2 आता उजवी डावीकडे ती फिरते मग अशा आडवी झाली तर उजवं कोणतं डावं कोणतं कळेल का इथं आली आडवी तर यातलं डावं कोणतं उजवं कोणतं कळतंय का नाही कळत कळण्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला बारकाईला बघितलं व या ठिकाणी डावं उजवं कळत नाही मग इथं घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेला तर 1 2 घड्याळाच्या दिशेने गेला तर 2 1 2 1 उलट म्हणण्याचे आपल्याला सोपं काय 1 2 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 1 2
गळ्याच्या विरुद्ध दिशेने 2 2, गळ्याच्या विरुद्ध दिशेने 2 3, म्हणजे आता काय असणार आहे, गळ्याच्या दिशेने काय झालं इथं एक एक वाढतोय. जिथं 3 आहे ते 4 झाले, 4 तिथं 5 झाले, म्हणजे आता किती होणार आहे 6. म्हणजे कोणता पर्याय येईल 6 येणार. चला पुढे. हा पहिल्या तर दुसऱ्यामध्ये षटकोन आहे तो चौकोन झाला, म्हणजे काय झालं रे, षटकोनाचा चौकोन झाला म्हणजे काय झालं, 2 बाजू कमी झाल्या. मग इथं पंचकोनचा 2 बाजू कमी झाल्या तर काय होईल, आहे का पर्यायामध्ये आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक काय दिलं उत्तर त्याचं, कुणाचं बरोबर आलं याचं, काय दिले उत्तर त्याचं, आले का कुणाचं बरोबर नाही, कुणाचं आलं, अरे हो की 2 सांगितलं की, परंतु 2 चुकीचं दिलेलं आहे. काय कुणाचं आले का बरोबर, दुरुस्ती केली पाहिजे ही बरोबर आहे. याचं उत्तर कुणाला तर बरोबर दिलं असेल, एखाद्या तर टाकलंय का वेगळं कोणी नाही, सगळ्यांचा चूक दिलेला आहे. त्याच्यामध्ये वेगळा काय आपल्याला अर्थ लावता येतो का, नाही लावता येत. पंचकोनाला पंचकोन होणार नाही, पंचकोनाला षटकोन होणार नाही. षटकोन आहे तो पंचकोन झाला म्हणजे 2 बाजू कमी झाल्या, 2 कोण कमी झाले, म्हणजे पंचकोनचे 2 कोण कमी केली, त्रिकोण पाहिजे, हे बरोबर आहे. बघू याच्यामध्ये दुरुस्ती घेऊ, लिहून गेले दुरुस्तीला हा प्रश्न संध्याकाळी मला सुटल्यानंतर घे. या ठिकाणी गोल गोलामध्ये चौकोन, गोल गोलामध्ये चौकोन, गोल. आता इथं काय झाला बदल फक्त लक्षात घ्या, पहिल्या का दुसऱ्यामध्ये काय, गोल आहे गोल, चौकोन आहे चौकोन. आतमध्ये गोलात गोल होता तो काय झाला चौकोन झाला. म्हणजे आतल्या याच्यामध्ये बदल होतो, बाकीचा काय बदल होतो का नाही. म्हणजे हा बाहेरचा चौकोन आहे तसा राहणार आहे, त्यात बदल होणार आहे का नाही. त्याच्यावर कोणता पर्याय कट होणार आहे, पर्याय क्रमांक 3 कट होईल. ओके. आता याच्यामध्ये आतमध्ये गोलात टिंब होतं ते चौकोनात फुलीचं झालं, गोलात टिंब ते काय होणार आहे चौकोनात फुली होणार आहे. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 येणार. पर्याय क्रमांक 2 आपल्याला 2 असं काय घ्या, दुरुस्तीला घ्या. पर्याय क्रमांक 2. इतर 2 मार्क तुमचे वाढले, 2 प्रश्न वाढले. चला पुढे. हे पहा प्रश्नपत्रिकेतल्या उत्तर पत्रिकेमध्ये चुका असतात. आता एवढं सगळं पेपर तयार करताना मला या चुका करता दुरुस्त करता येत नाही, राहून जातात. याचे नंबर लिहून घे, अंश हे नंबर लिहून घे. या दुरुस्त्या मला केल्या तर मग तो फायनल पेपर तयार. आता लाईव्ह मध्ये पेपर घेतलेला फायनल झालाय का नाही, याच्या दुरुस्त्या होत जाणार आणि मग त्यानुसार तो फायनल झाला. चला पुढे. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झाला, गुणिलेचं चिन्ह ज्या ठिकाणी होतं ते समोर गेलं, जे या ठिकाणी दुसरं अधिकचं चिन्ह होतं ते समोर गेलं, भागिलेचं चिन्ह होतं ते समोर गेलं, म्हणजे बरोबरचं चिन्ह आहे ते समोर. प्रत्येक चिन्हाची जागा 180 अंशामध्ये बदलली. या ठिकाणी हा गोल आहे तो कुठे जाईल, या ठिकाणी जाईल. या ठिकाणी गोल याच्यावर कोणता पर्याय कट होतोय 2 आणि 3, राहिला कोणता 1 4. 1 4 चौकोनाची बघा, चौकोन कुठं खालीच्या बाजूला तो कुठे जाणार वर जाणार. तर उत्तर काय पाहिजे, पर्याय क्रमांक 1 उत्तर पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढे. त्रिकोणामध्ये चौकोन आहे, चौकोनामध्ये त्रिकोण आहे, म्हणजे काय झालं आतला चौकोन मोठा झाला, बाहेरचा त्रिकोण लहान झाला. तेवढंच फक्त बघा, नंतर रंगवलेलं काय होणार आहे. इथं कोणामध्ये त्रिकोण आहे तो त्रिकोणात गोल, त्रिकोणात गोल सगळे. आता उलटा सुलटा, आता इथं हा चौकोन उलटा झाला का सरळच राहिला हे कळतंय का नाही. मग आता त्याच्यावरती बघा. आता त्रिकोणामध्ये गोल, त्रिकोणामध्ये सगळे गोल. आता इथं त्रिकोण रंगवलेला होता, तर रंगवलेला बाहेरचं संपूर्ण रंगवलेलं होतं ते आतमध्ये सगळं. आता इथं रंगवलेलं काय हो आतमध्ये, इथे जाणार आहे बाहेर, बाहेरचा सगळा त्रिकोण रंगवलेला, बाहेरचा रंगवलेला तो इथं त्याच्यावर पहिला आणि तिसरा पर्याय कळतो. राहिला कोणता
दुसरा आणि चौथा. आता याच्यात फरक काय हो दुसऱ्या आणि चौथ्या? हा गोल कुठं दिलाय? एका बाजूला वरच्या बाजूला, आणि हा कुठं आहे? मध्यभागी. आपल्याला या आकृत्या कुठं होत्या? त्या आकृत्या कुठं होत्या? मध्यभागी होते का? ही कुठे आहे? खालच्या बाजूला आहे. ती मध्यभागी गेली. ही मध्यभागी ती कुठे जाणार? खालच्या बाजूला नाही, वरच्या बाजूला. त्यामुळे उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 आहे का? पर्याय म्हणजे 2. हा पहा, या ठिकाणचा सरळ त्रिकोण आहे तो सरळ आहे. चौकोन सरळच आहे असं म्हणता येते का? चौकोन सरळ आहे का उलटा आहे म्हणता येते का? नाही. सरळ पण म्हणू शकतो, उलटा पण म्हणू शकतो. तसंच होणार आहे. या ठिकाणी हा त्रिकोण सरळच राहील का उलटा राहील? सरळच राहील. त्याच्यामुळे उत्तर 4 येईल. पण मी जे म्हणतोय, हा चौकोन मध्यभागी आहे का? हा मध्यभागी पाहिजे म्हणजे वरती सरून पाहिजे होता. मध्यभागी नसताना चौकोन मध्यभागी गेला. इथं मध्यभागी आहे तो कुठं पाहिजे? थोडासा वर सरून पाहिजे. म्हणून मी याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 सांगितलं होतं. पण उत्तर त्यांनी पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. चला पुढे. याच्यामध्ये आकृती जुळवायची आहे. कोणत्या आकृती दोन्ही एकामध्ये बसतील असा. त्या ठिकाणी पहा, हा आकार उभी आडवी उभी आडवी, या रेषेवर या आतमध्ये बसणारा भाग पाहिजे. त्यामुळे हात पर्याय पहिला करतो. आता आतमध्ये बसणारा भाग नाही. आता हा भाग याच्यावर बघितलं, याची जागा जर बघितली तर या ठिकाणावर हे किती लांब आहे हे बघितलं तर याच्यावर कोणता कट होतोय? पहिल्या 4 कट होते, आणि 2 आणि 3 मध्ये फरक बघितला तर काय फरक आहे? या ठिकाणचा भाग, याची लांबी आणि याची पाहिलं तर कोणता येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 येणार आहे. आता इथं 3 बाबा आहे. इथं 2 मध्ये म्हणलं तर इथं हे अंतर जास्त आहे, हे अंतर थोडं आहे. त्यामुळे जास्त पर्याय क्रमांक 3 आहे. क्वचित प्रसंगी 2 देखील त्याला आपल्याला यस म्हणावं लागतं, तर जास्त योग्य तोच पर्याय. येतात असे प्रश्न. चला या ठिकाणी या आकारावर लक्ष द्या. हा उजव्या बाजूला आकार आहे का? इथे 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 इथे. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? पर्याय क्रमांक 4. हा आकार जर बघितला तर त्याच्यावर पर्याय क्रमांक 3 देखील कट होईल. या ठिकाणचा आकार ज्या पद्धतीने हवा त्या पद्धतीने आकार नाही. आता राहिला 1 आणि 2. फरक काय पहा, सरळ तिरकी रेषा आहे. तिरकी रेषा पुन्हा उभी रेषा. अखंड सरळ अशी तिरकी रेषा नाही. आपल्याला कशी पाहिजे? तिरकी रेषा नाही तर उभी रेषा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. चला या ठिकाणी पहा, हा कर्व भाग आहे. सरळ रेषा नाही, कर्व भाग आहे. कर्वटीचा याच्यावर कोणता पर्याय कट होईल? 3 आणि 4. 4 म्हणजे हा गोल दिलाय. हा गोल आहे का इथं? त्यामुळे चौथा कट. इथे आडवी रेषा आहे म्हणून 3 कट. राहिला पर्याय 1 आणि 2. काय फरक आहे 1 आणि 2 मध्ये? याची जाडी, याची जाडी. जाडी पहा, जाडीवर कोणता बसेल? 2 बसणार आहे. चला पुढे. प्रश्न क्रमांक 24. या ठिकाणी आकार बघा, उभी रेषा, आडवी उभी आडवी, मग तिरकी. उभी आडवी उभी आडवी इथं आहे. इथं आहे का उभी आडवी? यात बसणारा भाग आहे का इथं? हा पर्याय पहिल्या पर्याय मग 2 करतो. राहिला 1 3 4. 1 3 4 मध्ये फरक बारकाईनं पहा. फरक बारकाईनं पाहिल्याचं लक्षात येतं. याच्यामध्ये बसणारा भाग, याची रुंदी किती आहे? रुंदी इथे रुंदी, इथे रुंदी. कोणते पर्याय कट होती? 3 आणि 4 कट होईल. तर पर्याय क्रमांक 1. कोणता आहे प्रश्न? आरशातील आकृती, आरशातील प्रतिबिंब. पहा या ठिकाणी हा त्रिकोण आहे, तो त्रिकोणच राहील. त्रिकोण सर्वत्र होता. आता हा बाण उभा आहे, आरशाच्या जवळ आहे. म्हणजे इथं आरशाच्या जवळच बाण पाहिजे. हे जेवढं अंतर सोडून इकडे आहे एवढंच अंतर सोडून इथे पाहिजे. एवढं अंतर सोडून बाण असताना त्याच्यावर पहिल्यात आहे, दुसऱ्यात आहे, तिसऱ्यात आहे, चौथ्या मधला बाण कसा आहे?
उलटा म्हणजे पहिल्या पहिल्या पर्याय क्रमांक 4 कट होतो. आता पहिला दुसरा तिसरा अजून काय फरक आहे त्या बाणामध्ये? इथे मागे वाटी इथे आहे, इथे आहे, इथे वाटी नाही म्हणजे हा कट होईल. पहिला कोणता? दुसरा आणि तिसरा. दुसऱ्या तिसऱ्या मध्ये फरक काय? वर जाणारा बाण आहे, खाली जाणार. मग प्रश्नाकृती पहा, हा बाण इकडे खाली जातोय, तो बाण इकडे खाली जाणार आहे. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. ओके, छान. चला 26वा प्रश्न. या बाणावर पहा, हा बाण उजवीकडे जाणार आहे, आरशामध्ये तो बाण डावीकडे जाणार आहे. त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील? डावीकडे जाणारा बाण, त्याच्यावर पर्याय क्रमांक 3. 1, 2, 4 मध्ये बाण बरोबर आहे. आता या 7चा आकार आरशामध्ये या पद्धतीनं वरती आडवी रेष आणि इकडे जाणार, म्हणजे आरशापासून लांब जाणारे तिरकी रेष, आरशापासून लांब जाणारे तिरकी रेष फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये 1 आणि 4 मध्ये 4 मध्ये तर आहे तशी टाकली होती, 4 मध्ये आहे तशी. पुढा त्याचा आरशाचं प्रतिबिंब या आरशाच्या जवळ गोल आहे, या आरशाजवळ इथे गोल येणार आहे. तर वरची बाजू मारत असते, त्या गोलावर कोणते पर्याय कट होती? त्या गोलाच्या जागेवर दुसरा, तिसरा, चौथा इथे गोल असायला पाहिजे होता, तो इथे गोल असायला पाहिजे, तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. बाकीच्या गोष्टी पहा, बाकीच्या गोष्टी पहा, तिथं आरशाच्या पासून लांब अंतरावरती आडव्या रेषा आहेत खालच्या बाजूला, इथं पण आरशापासून लांब आडव्या रेषा खालच्या बाजूला. जर एका याच्यावर उत्तर निघतं तेव्हा अजून बारकाईने बघायचं फरांदे, आपल्याला बारकाईने बघायचे, आपल्याला बारकाईने समजून घेण्यासाठी आपण बसलोय. आणि या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे. चला पुढे पहा, इथे आरशाच्या जवळ काय आहे? त्रिकोण. इथं आरशाच्या जवळ काय येणार आहे? त्रिकोण. हा जो आकार आहे रेषाचा, हा उलटा यू धरला, तर उलटाच यू राहणार आहे. उलटा यू त्याच्यानं पहिला पर्याय आणि पाण्यात आपल्याला आरशात पडते. आता इथं त्रिकोणाला इथं जवळ त्रिकोण पाहिजे, जवळ त्रिकोण दुसऱ्या तिसऱ्या मध्ये चौथा पर्याय कट होईल. काय इथं चौथा कट केला, त्याचा त्रिकोण काय आहे? उलटा आहे. हा त्रिकोण आहे, गणितीचा असा त्रिकोण राहणार, तो असा उलटा होणार आणि मग चौथा कट. आता राहिला दुसरा तिसरा. फरक काय आहे दुसऱ्या तिसऱ्या मध्ये? बाण आणि तो बाणाचं मागचा टोक. मग आपल्याला कसा बाण पाहिजे? बाणासारखा. तर उत्तर येणार आहे क्रमांक 3. चला पुढे प्रश्न क्रमांक 29. पहा, घडी खाली वर घडी घातली, घडी इकडून इकडे घातली आणि नंतर पुन्हा मी इथं चौकोनाची वरती घडी घातली. मग हा ही चौकोनाची पहिली घडी इथं उघडल्याबरोबर काय होणार आहे? या टिपक्याचं इथे पाण्याचे म्हणजे इथं पाव भागामध्ये किती टिपके होणार आहे? 2 टिपके होणार. आता हे 2 टिपके मी इकडे उघडले तर इकडे 2 टिपके येणार आहे. इथे 2, इथे 2. खाली उघडले या 2चे 4 होतील, या 2चे 4 होतील. म्हणजे इथे 4 टिपके, असे 4 टिपके एका रेषेमध्ये पाहिजे. येणारे पर्याय क्रमांक 2. किंवा साध्या सोप्या पद्धतीने आपण जे पाहतो रेग्युलरच्या पद्धतीने की हा पहा रंगवलेला उजव्या बाजूच्या वरच्या निम्म्या भागाच्या वर टिपका आहे, पाहिजे टिपका आहे, पण याचं पुन्हा दिलेलं आहे का काय? इथे टिपका आहे एकाच बाजूला फक्त दिले, इथे त्या जागेच नाही. म्हणजे पहिल्यापर्यंत आपण पहिल्यांदा पर्याय क्रमांक 1 कट करू शकतो, पण मग त्याचा आरशातल्या पाण्याला कधी कधी पर्याय दुसरा तिसरा चौथा कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला पुढे पहा, घडी इकडून इकडे घातली, खालून वर घडी घातली, पुन्हा तिरकी काढून टिपका टाक. आता ही तिरकी घडी उघडल्यामुळे इथं काय होणार आहे? अजून एक टिपका. म्हणजे पहा, असे तिरके 2 टिपके असणार. हा तिरके 2 टिपके असणारा आकार कुठे आहे? तिरके 2 टिपके असणारे इथे उघडले इथे येणारे असे तिरके 2 टिपके असणारा कोणता पर्याय? फक्त पर्याय क्रमांक 3. बाकीच्या मध्ये पण बघायचे आपल्याला. हे पर्याय कट करताना खूप विचार करायचा आहे, आपल्याला गडबड करायची नाही. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला पुढे 31वा प्रश्न. घडी इकडून इकडे घडी घातली. आता या ठिकाणी
ही घडी इकडे उघडली की हे टोक या ठिकाणी टिकले, या ठिकाणी असं तिरका त्रिकोण तयार. आता या ठिकाणी तिरका त्रिकोण तयार केलेला आहे, पण इथे संपूर्ण दाखवा ही घडी घातली की आपल्याला असा त्रिकोण दिसणार. आता ही घडी ही त्रिकोणी घडी उघडली की हा त्रिकोण काय होणार आहे, वरती येणार. ज्याचं या त्रिकोणाचं पाण्याचं प्रतिबिंब, पाण्याचा प्रतिबिंब कसं होईल, हा त्रिकोण असं राहील का, कसा राहील, उलट आहे का कुठल्या पर्यायामध्ये बाबर आहे. मी या त्रिकोणाचं वरती फक्त उलट त्रिकोण येणार, या गोलाचं जाईल का वरती, कुठं या गोलाचं वरती जाणार नाही, पण ते कुणीकडे येणार आहे, इकडे. इथे दोन उलटा सरळ आणि उलटा त्रिकोण, हे इकडे उघडलं की त्याचं उलट्या त्रिकोणाचा उलटाच राहणार इथं आरशात. या सरळ त्रिकोणाचं सरळ, इथे दोन आणि इथे दोन असे चार, या गोल इकडे येणार आहे. या ठिकाणचा हा गोल, याचं फक्त पर्यायकट पद्धत वापरली तुम्ही. या गोलचा आरशात उघडले इकडे गोल, या गोलावर कोणता पर्यायकट होतो का, कोणताही करतो. आता या त्रिकोणाचं वरती उघडलं आरशामध्ये अशा पद्धतीने उलट येणार, इथं आहे आणि इथे या दोन ठिकाणी आहे. इथं तो त्रिकोण याचं वरती उघडलं पुन्हा असं उघडलं ही घडी इकडे, तर हे उघडल्यानंतर याच येत नाही, तेव्हा हा पर्याय पडतो. राहिला दुसरा आणि चौथा फरक आहे त्याचा गोल. हा गोल वरती इथं जाऊ शकतो का, तर याची जी घडी आहे ती पर्यंत इथं गोल काढले, या गोलाचं वरती जाईल का, नाही जाणार. त्यामुळे पर्याय 4 कडे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. पुढे हा खाली घ्या, खाली घ्या. हा मग तुमचं काय उत्तर आहे, मोठा त्रिकोण म्हणून पर्याय क्रमांक 4 दाखवलं का. लहान मोठा आकार आपण ते म्हणू शकतो, मान्य करावं लागतं आपल्याला. पर्यायकट पद्धत वापरायची. पर्यायकट पद्धतीमध्ये तुम्ही मला सांगा, या गोलाचं प्रतिबिंब इथं येणार आहे का, मग चालेल का. या ठिकाणी फक्त लहान आकाराचे दाखवले, या ठिकाणी मोठा दिसतोय, झूम केलेला आहे का. याच्यापेक्षा चौपटीने हा आकार मोठा पाहिजे, एवढ्या चौपटीने आकार मोठा नाहीये, हा थोडासा लहान आहे, त्यामुळे इथं लहान झाले. पर्यायकट पद्धत वापरले, 1 येऊ शकतो का कसा, 3 येऊ शकतो का कसा. आता 4 मध्ये हा गोलाचं वरती येऊ शकतं का, त्या उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 2 येणार. चल पुढे आकार पहा, षटकोनी आकार. षटकोनी आकारची इकडून घडी घातली, हे आकार कापले, पुन्हा ही घडी उघडली तर काय होणार, हे इकडंच सोडून द्या, या आकाराकडे लक्ष द्या. स्वतः या ठिकाणी घडी घातल्यानंतर प्रत्येक बाजूवर कट केले, ही घडी इकडे उघडेल तेव्हा 1 2 3 4 बाजू, म्हणजे षटकोन आहे, अष्टकोन आहे, इकडं इकडे 8 4 बाजूवरती हे कापलेले ना, म्हणजे 8ही बाजूवर कापलेलं. त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील, तिसरा आणि चौथा. 4 कापलेले आकार इकडे आले पाहिजे होते, इकडे आले नाहीये म्हणून तिसरा कट. चौथा प्रत्येक बाजूवर कापलेला, हा आकार याच्यामध्ये दिसतच नाही, कापलेला इथं कापलेला नाही, इथं कापलेला नाही, हा कट. आता राहिला पहिला आणि दुसरा. बरं काय हो, गोलाची जागा आणि चौकोनाची जागा. आता इथं बघ, आता या ठिकाणचा हा आकार कापलेला, हा खाली उघडला तर हा आकार कुठे जाणार आहे, खाली. किंवा इकडे उघडला तर हा गोल काय होईल, पूर्ण होईल, म्हणजे गोल वरती, आणि खाली हा उघडला तर इथे चौकोन तयार होणार. यात इकडे उघडला तर इकडे चौकोन होणार. वरती गोल आहे, वरती गोल असणारा पाहिजे, त्या उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तर पुढे तुकडे जोडायचे. तुकडे किती आहेत, 4. 4 तुकडे कोणकोणत्या आकृतीमध्ये 4 पेक्षा जास्त तुकडे आहेत. क्वचित प्रसंगी हे तुकडे बाजूने जुळवून मध्ये मोकळी जागा ठेवतात, ती जुळवल्यामुळे आपल्याला ती एकत्र दिसते. क्वचित प्रसंगी हे तुकडे असतात असे प्रश्न येतील का. या ठिकाणचा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणाचे आकार पहा, एकच फक्त काटकोन त्रिकोण, बाकीचे लघुकोन आहे, लघुकोन आहे, लघुकोन. पण यालाही काटकोन त्रिकोण आपण म्हणू शकतो. पण एक मोठा काटकोन त्रिकोण, तुकडे 4 आहेत, त्या तुकडे पहा 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4,
एक दोन तीन चार, चार सगळीकडे तुकडे आहेत. बरं, याच्यामध्ये आकार सगळे चारीचे चारी कसे आहेत आकार? त्रिकोणी. त्या चारच्या चारी त्रिकोणी आहेत का? हे कसले आकार आहेत? चौकोन चालतील का नाही? नाही चालत. त्यामुळे पहिला पर्याय कट होईल. या चारी त्रिकोण आहेत, या चारी त्रिकोण आहेत, या चारी त्रिकोण आहेत का? म्हणजे हा चौथा पर्याय राहिला. दुसरा आणि तिसरा. दुसरा आणि तिसरा मध्ये त्रिकोणांमध्ये फरक काय? हे जे त्रिकोण आहे छोटे, हे देखील या चौकोनाच्या इतकेच लांब आहे. सगळेच्या सगळे त्रिकोणाची उंची समान आहे. आता इथे चारी त्रिकोणाची उंची समान आहे का? लहान मोठ्या आकारात. इथे मोठा आहे, त्यापेक्षा लहान, इथे लहान आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न क्रमांक, पुढील प्रश्न पहा. तिकडे पहा, हा समभुज त्रिकोण आहे, ते दोन काटकोन त्रिकोण आहे, आणि या ठिकाणी चौकोन आहे, आयत आहे, हा चौकोन आहे. एकच पाहिजे. तुकडे किती झाले? एकूण 4. तुकडे मोजा किती? चालेल का? इथे 1 2 3 4 झाले. या ठिकाणी पहा बरं, कुठे 3? 1 2 या दिवशी आहे. आकार कुठला आहे? नाही. त्याच्यामध्ये 1 2 3 4 पहिल्या कोणते पर्याय कट झाले? 1 आणि 3 कट झाले. आता राहिले पर्याय 2 आणि 4. बरं, काय 2 आणि 4 मध्ये? या ठिकाणी त्रिकोणावरती आपण जोडली. या ठिकाणी हे फक्त हे वरती उभं केले 4 ला. जास्त योग्य कोणते रे? क्रमांक 2 हे जास्त योग्य आहे. चला पुढील प्रश्न पहा. त्या ठिकाणचा आकार नीट पहा. हा असा तिरका आहे, तिकडे असा तिरका आहे. हा चौकोन आहे आणि 3 त्रिकोण. 1 चौकोन 3 त्रिकोण. एकूण तुकडे 4. तर 4 तुकडे आहेत, 4 तुकडे आहेत. 1 2 3 तुकडे. इथं तुकडे किती आहेत? 3. आणि याच्यामध्ये 1 2 3 4. इथं 4 तुकडे नाही म्हणून तिसरा पर्याय कट होईल. आता राहिला पहिला, दुसरा, चौथा. चौकोन किती आहेत? 1. हा एक चौकोन. किती चौकोन आहे? 4च्या 4 काय आहेत? म्हणजे पहिला कोणता? दुसरा आणि चौथा. आता दुसऱ्या चौथ्यामध्ये फरक काय? इथं तिरका आहे, हा आता इथं जोडला आहे म्हणू शकतो. तर हा का इथं जोडला म्हणू शकतो. नंतर हे त्रिकोण पहा. हे त्रिकोणची तिन्ही त्रिकोणची उंची समान आहे. इथं तिन्ही त्रिकोणची उंची समान आहे. आता या ठिकाणी बारकाईने समजून घ्या. या ठिकाणचा आकार जर हे जोडले तर कोणताही पर्याय पहा. याची जर जाडी पाहिली तर योग्य हा वाटतं, याची जर रुंदी पाहिली तर योग्य हा वाटतं. अशी कन्क्लुजन करणारे प्रश्न फायनलला नसतात. या ठिकाणी जर बारकायला पाहिजे हे जे त्रिकोण आहे यातला हा विशाल कोण, इकडे विशाल कोण म्हणजे लघु कोण. इथे जर पाहिला इथे हा टाका, हा जर प्रेस करून दाबून जुळवला एकत्र तर, आणि हा आता खाली जोडला तर दोष. आता वरती जोडला आहे तसा दोष. आहे तसा सर्वसाधारणपणे जोडून पाहिला उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4च योग्य उत्तर आहे. तुकडे पहा. चौकोन आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, चौकोन. 2 चौकोन आणि 2 त्रिकोण. 4 तुकडे. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 5. 5 तुकडे. हा पर्याय करतो. पहिला दुसरा तिसरा. 2 चौकोन आणि 2 त्रिकोण. 2 चौकोन यात दिसत आहे का? सगळे त्रिकोण हा करतो. आता राहिले पहिला दुसरा. चौकोन आहे का याच्यात? हा पर्याय करतो. राहिला कोणता? पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी भाग बसवलेला आहे. पुढे काय विचारला असेल प्रश्न? पेन्सिलीचा आकार का? पेन्सिलीमधनं उभी रेष गेली, आडवी रेष, त्याला तिरकी रेष. पेन्सिल, या पेन्सिल आहे का कुठे? या पेन्सिल
तशा पद्धतीने पाहिजे तशी पेन्सिल आहे का? नाही. इथं पेन्सिलचा आकार वेगळा आहे. इथं पेन्सिल आहे, इथं पेन्सिल आहे का? आणि इथं ही पेन्सिल घेतली तर उभी रेष आणि रेष आहे का? उत्तर येणारे पर्याय क्रमांक पुढे. प्रश्न क्रमांक 38. दोन पॅरलल समांतर आडव्या रेषा त्याला उभी एक रेष. दोन समांतर आडव्या रेषा त्याला ही उभी रेष. दोन समांतर आडव्या रेषा आहेत का? इथं अशा म्हणल्या आडव्या आहेत त्याला आपल्याला इथं काटकोन करेल अशी रेष पाहिजे. या रेषेत या समांतर रेषेला काटकोन होतो का या रेषेने? नाही. दोन समांतर रेषा त्याला आडवी रेषा आहे. इथं पण दूर तरी आकृती फिरवून जर दिली पण या रेषा पुढे गेलेल्या आहेत. यातलं पुढे गेलेली आहे का? नाही. तर मग आपण एक करतो त्याच्या समांतर रेषा आहे तर त्याला उभी रेष. या समांतर रेषा इकडे बाहेर निघलेल्या आहेत. इकडे किती बाहेर निघले? मग याला बाहेर निघलेल्या म्हटलं तर त्याच्यापेक्षा अजून जास्त बाहेर पाहिजे. ती उभी रेष. याच्यामधलं अंतरही कमी, अंतर असून द्या कमी. या दोन पॅरलल रेषा आहेत त्याला उभी रेषा. उभी पॅरलल रेषा या ठिकाणी संपताय. या ठिकाणी संपताय एवढ्या अंतर अजून जास्त लांब पाहिजे. त्यामुळे चौथा पर्याय करतो. पर्याय क्रमांक 1. तर 39वा प्रश्न पहा बरं. तो त्रिकोण पहा कुठल्या याच्या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक हा त्रिकोण इथे आहे. त्रिकोण त्याला आडवी रेष आहे का? याच्यामध्ये हा त्रिकोण आहे त्याला आडवी रेष आहे. याच्यामध्ये हा त्रिकोण आहे तिथे त्याला ही आडवी फिरवून दिली. म्हणू शकतो आपण, होऊ शकतं. काही प्रश्नामध्ये 5% प्रश्नामध्ये आपण ती फिरवून देखील आलेली आहे. त्याच्यामध्ये हात या पद्धतीचा त्रिकोण इथं आहे तर आडवी रेषा आहे का? नाही. आहे त्रिकोण त्याला आडवी रेषा आहे का? आणि चौथा पर्याय कट होतोय. पहिल्या पर्यायामध्ये आडवी रेष नाही म्हणून पहिला पर्याय कट होतो. राहिला दुसरा आणि चौथा. यामधला हा त्रिकोणाचा आकार पहा आणि या त्रिकोणाचा आकार पहा. कशा पद्धतीने आकार या पद्धतीने आकार तो फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. चला पुढे पहा. त्रिकोण आणि दोन गोल. आता या दोन गोलावर सगळे पर्याय करतो. दोन गोल आहेत का याच्यात? याच्यात दोन गोल आहेत का? नाही. याच्यात दोन गोल आहेत का? गोल पाहिजेत ना हे. दोन गोल आणि एक त्रिकोण. उत्तर एक पर्याय क्रमांक एवढे सोपे देखील असतात. गणिताला आपण पाहूया. हा प्रश्न आहे. याचा काय आहे? 30 पेक्षा मोठी असणार. 41वा प्रश्न. 30 पेक्षा मोठी असणारे आणि दोन मूळ संख्यांच्या. हा शब्द वाक्य महत्वाचा आहे. दोन मूळ संख्यांचा गुणाकार. दोन मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी रेषा. पर्याय कट पद्धत वापरायची. पर्याय कोणता आहे त्याच्यात पहा. पर्याय कोणता आहे? चारी पर्याय सांगा. 32, 34, 36 आणि 35. 32. आता याच्या 32चे फॅक्टर पाहिजे तर दोन मूळ संख्या येईल असा. 2 गुणिले 16. आता दोन मूळ संख्या येतील. 2 गुणिले 16. आता दोन मूळ आहे. 16 मूळ आहे का?
अजून 32च्या दोन मूळ संख्या येईल असा फॅक्टर कोणता आहे? मूळ संख्येने बाळगायला मूळ संख्या पाहिजे 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 मूळ संख्या 5 असतील तर या 32च्या पाठीत याचं एकच मूळ आहे. 16 मूळ आहे का? आपल्याला काय पाहिजे? दोन्ही पण मूळ पाहिजे. मग दोन्ही मूळ होत अजून त्याचे फॅक्टर पडतील ना. 1 गुणिले 32 होईल, 4 गुणिले 8 होईल. त्याच्या 8 गुणिले 4 घ्यायचे कारण आहे. पण या ठिकाणी 2 गुणिले 16 त्याच्यामध्ये दोन्ही मूळ संख्या आहेत का? नाही. इथे दोन्ही मूळ संख्या आहेत का? नाही. इथे दोन्ही मूळ संख्या आहेत का? नाही. कुठंच मूळ संख्या आहे, फक्त इथे एक मूळ संख्या आहे. आपल्याला दोन्ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 32 चालणार नाही. 34चं काय होईल? 2 गुणिले 17. 1 गुणिले 34 हे पण होतं. आणि 34ला 17 गुणिले 34 एवढेच. या दोन्ही 2 आणि 17 कशा आहेत? दोन्ही पण मूळ आहे. 2 पण आहे 17 पण. 36चे घेतले तर 2 गुणिले 18, 3 गुणिले 12, 4 गुणिले 9, 6 गुणिले 6. दोन्ही पण मूळ संख्या आहेत असा कोणता येईल पहा. 2 गुणिले 18 मूळ आहे का? 2 मूळ आहे. 18 आहे का मूळ? 3 गुणिले 12 3 मूळ आहे. 12 मूळ आहे का? नाही. 4 गुणिले 9 आहे का दोन्ही मूळ? 4 पण नाही मूळ, 9 पण नाही. 6 गुणिले 6 मूळ आहे का? यामध्ये या ठिकाणी एक मूळ येते, 2 येत नाही, त्यामुळे हे पण चालणार नाही. इथं तर मूळ नाही. इथं 3 गुणिले 12 याच्यामध्ये एक मूळ संख्या येते. इथे एक मूळ आहे, इथे एक मूळ. दोन्ही मूळ एक नाही. इथं 2 मूळ आले. 2 गुणिले 7. आता 35चे सांगा. 1 गुणिले 35, 5 गुणिले 7, 5 7 35. 5 आणि 7 दोन्ही मूळ आहेत का? आहेत. म्हणजे इथं आपल्याला 34 आणि 35 या 2 संख्या मिळाल्या. या दोन्ही संख्या मूळ 2 मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात मांडता येतात. आता त्यांनी काय म्हणलेलं आहे? 2 क्रमांक मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी सर्वात लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती आहे? लहान संख्या कोणती आहे? उत्तर काय पाहिजे? 34 पाहिजे का 35 पाहिजे? का 35? आणि मग 34 हे काय आहे? मग तेच नाही. 36 पुसून टाकतो. 36 तर येत नाही. 36 येत नाही, 32 येत नाही. ओके, 36 आणि 32 पुसते. 34 लक्ष घे जाधव. 34 दोन्ही मूळ संख्या आहे. 2 17 मूळ संख्या आहे. 35 5 7 35 दोन्ही मूळ संख्या आहे. त्यातली लहान कोणती? काय उत्तर लिहिलं पाहिजे? 35. उत्तर काय? दोन्हीही मूळ संख्या आहे. इथे दोन्ही मूळ संख्या म्हणजे यातली लहान विचारली तर उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक काय? 30 पेक्षा मोठी असणारी 2 क्रमवार मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? क्रमाने कुठे आहे? कुठं क्रमाने लिहिल्या? प्रश्न नीट वाच. प्रश्न काय? 2 क्रमवार मूळ संख्यांच्या, म्हणजे इथं 2 क्रमवार मूळ संख्यांच्या. इथं गपलं तुमची जे होते ती मी मुद्दाम वाचून दाखवली. क्रमवार मूळ संख्यांच्या 2 आणि 17 क्रमवार मूळ संख्या आहेत का? 2च्या नंतर 3 5 7 11 13 मग 17 आणि ते 5 आणि 7 या दोन्ही कशा आहेत? 5च्या नंतर 7 म्हणजे कशा आल्या? क्रमवार. तर उत्तर काय पाहिजे? आणि तुम्ही फसता तिथं उत्तर लिहून टाकता 34. ओके, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते तर 13,965 लिटर पाणी उपसायला किती वेळ लागेल? मांडणी काय होईल बघा.
एका मिनिटाला 95 लिटर. इथं मिनिट आहे आणि इथं लिटर आहे. एका मिनिटाला 95 लिटर. तर प्रश्न आहे 13,965. 13,965 लिटर पाणी उपसण्यासाठी लिटर खाली लिटर किती वेळ लागेल हे उत्तर येणार आहे मिनिटात. मांडणी काय होईल? एक्स बरोबर 13,965 भागिले 95. तर कशाने भाग जाईल? काय निघते त्याची दोन्ही संख्येला? हो चालेल, काय हरकत नाही. 5 ने लावला काय हरकत नाही. 19 ने लावला तरी काय हरकत नाही. माझी काय अडचण नाहीये. 5 ने लावला तरी काय हरकत नाही, कारण पुन्हा 19 ने लावावंच लागणार आहे. 19 लावला तरी काय हरकत नाही, कारण पुन्हा 5 ने लावावंच लागणार. दोन्ही पण गोष्टी कराव्या लागणार. 5 ने पण लावावं लागणार आणि 19 ने पण लावावं लागणार. दोन्ही पण करावं लागणार आहे. चला 5 वेळा 19 ने लावला. 19 5 95. 19 14 19 7 33 अशी. 139 मधून 133 गेले, 6 राहिले. 6 वर 6 घेतले 66. 19 त्रिक 57. 66 मधनं 57 गेले, 9 राहिले. 9 5 घेतले 95. 19 5 55. पुन्हा 5 ने बघा. 5 एके 5. बाकी 2 राहिले. 2 3 23. 5 24. 23 गेले, 3 राहिले. 3 5 35. 5 7 35. 147 मिनिटे. याचे तास वगैरे केले तर किती होतील? त्याला भागिले 60 केलं तर 60 गुणे 120 2 तास. आणि रात्री किती शिल्लक? 117 मध्ये 120 गेले 27 मिनिटे. म्हणजे 2 तास 27 मिनिटे एवढा वेळ लागणार आहे. तर हा प्रश्न क्रमांक होता 42 होता. 43वा प्रश्न. 43वा प्रश्न पहा काय आहे? 7 अधिक 4/9 4 9 8. 7 4/10 अधिक 9/100 अधिक 8/1000. आता हे गणित 3 पद्धतीनं सोडवता येतं. आपण एक पद्धत वापरू. 7 ला छेद काय नाही म्हणजे 1 असतो पूर्णांक संख्येला. इथे 1 आहे, इथे 10 आहे, 100 आहे, 1000 आहे. तर छेद सारखा केला तर काय होईल? 1000 पट. छेदाची 1000 पट केली, अंशाची 1000 पट 7000. अधिक तिथं 10चे 1000 काय म्हणजे किती पट होईल? 100 पट. छेदाची 100 पट केली, अंशाची 100 पट 100 पट 400. इथे 100चे 1000 करायचे म्हणल्यानंतर 10 पट. छेदाची 10 पट केली, अंशाची 10 पट 90. इथे 1000ची 1001 पट इथं 8. 7498 बेरीज केली तर 8 8. दशकाची शतक दशकाची केली 9 9. शतकाची केली 4 4. हजाराची केली 7. छेदामध्ये 1000 आहे. दशम चिन्ह 3 शून्य आहे म्हणून 3 संख्येच्या अगोदर उत्तर येणार आहे 7.498. हुशार मुलगा एवढंही करत नाही. 7 पूर्ण आहे 7. दशम चिन्ह हे 4/10 आहे. म्हणजे तो काय करेल? हे 7 पूर्ण आहे 7 नाही. 4/10 म्हणजे दशम चिन्ह एका संख्येच्या अगोदर असतो. या एका संख्येच्या अगोदर दशम चिन्ह. इथं 9/100 म्हणजे 2 संख्येच्या अगोदर दशम चिन्ह असतो. इथे एक आहे त्याच्या 2 संख्येच्या अगोदर दशम चिन्ह असतं. 8/1000 आहे म्हणजे 3 शून्य आहे म्हणजे दशम चिन्ह 3 संख्येच्या अगोदर. इथे 8 मांडलं तर 3 संख्येच्या अगोदर असं ते बोलत. खूप हुशार असावं लागतं. आणि ही पद्धत आहे. तर इथं दशम चिन्हामध्ये रूपांतर करायचं. 4/10 म्हणजे 0.4. हे 7 म्हणजे 7 आहेत. 7 म्हणजे 7 दशम चिन्ह 0. हे 9 म्हणजे 0.09.
आणि 8 मध्ये 0.008 आणि याची बेरीज करायची. हे 7 मध्ये 7.0 ही 0.4 दशांश मांडा. हे 2 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह आहे. 0.09 3 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह 3 संख्येच्या अगोदर याची बेरीज करायची. 8 येते 9 येते 4 येते दशांश चिन्ह जिथं संग्रह नाही तिथं 0 द्यायचे म्हणजे आपला गोंधळ होत नाही. चला प्रश्न क्रमांक 44 नंबरचा प्रश्न आहे. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढतो? त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. 78 दोन्ही 82 16 6 बेसाठी 14 ने 15 याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या 12. यातनं 12चा वर्ग 144 आहे. यातनं 12 वजा केले 12 येतं किंवा या 144चं वर्गमूळ काढलं तरी 12 येतं. कोणतंही सांग. 156चा पाया काय येणार आहे? 12. आणि आता ताळा करून पहा. 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कशी काढायची? पाया 12 आहे. 12 नंतर येतात 13 आणि याची निमपट करायची. या दोन वेगवेगळे कसा भाग गेला? बेसक 12 आणि राहिलं काय? 13 गुणिले 7 13 78 ही त्रिकोणी संख्या येणार आहे. चला पुढे 45वा प्रश्न. एका करंजीत काही फुले आहेत. त्यांच्या 4 6 8च्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 2 फुले होतात. तर करंजीत कमीत कमी किती फुले? 4 6 आणि 8 4 फुलाच्या माळा केल्या तरी 2 फुले शिल्लक राहतात. 6 फुलांच्या माळा केल्या तरी 2 फुलं शिल्लक राहतात. 8 फुलांच्या माळा केल्या तरी 2 फुलं शिल्लक राहतात. मग अशी संख्या कोणती की 4 ने भाग गेला, 6 ने भाग गेला, 8 ने भाग गेला तर काही शिल्लक राहत. अशी संख्या कोणती? तर इथं याचा नसावी काढावा लागेल. 4 6 8चा मूळ अवयव पद्धतीनं येतात. सगळ्या तिन्हीलाही भाग देईल. 2 ने 2 4 2 6 2 14. आता तिन्हीला भाग जाणार नाही. दोघांना भाग जाणारी संख्या आहे 2. 2 ने 1 कबे 2 4 ही 3 तशीच होती. आता याचे फॅक्टर पडत नाही. या मूळ संख्या मी याचा गुणाकार केला. 2 गुणिले 3 6 6 गुणिले 12 12 गुणिले 2 मानता 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 24 आहे. 24 फुलं असतील तर 4 4 च्या 6 माळा होती. 6 6 च्या 4 माळा होती आणि 8 8 च्या 3 माळा होती. आपल्याकडे 2 फुलं शिल्लक राहतात. म्हणजे शिल्लक राहणारी या 24 मध्ये अधिक म्हणजे एकूण किती झाली? 26 फुलं. 26 फुलं 4 4च्या माळा केल्या 24 फुलं वापरले 2 शिल्लक राहतात. 6 6 च्या केल्या तर 6 24 4 माळा तयार करून 2 फुलं शिल्लक राहतात. 8 8 फुलांच्या माळा केल्या तर 8 24 2 फुलं शिल्लक राहतात. चला या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने करायचा आहे. समजून घ्यायचा. 30% अधिक 30%. हा प्रश्न क्रमांक 46. 30% अधिक 30%. पटपट घेऊन घ्यायचं त्याचं काम व्यवस्थित. प्रश्न आहे 30% अधिक 30%. किती नंबर आहे प्रश्न? 30% अधिक 30%. टक्के म्हणजे काय असतं त्याचा? छेद 100 अधिक 30% म्हणजे 30/100. त्याची बेरीज करायची. हे 100 ने 100 200 झाले. अपूर्णांकाची बेरीज करताना छेद सारखे असतील तेव्हा बेरीज करता येते. छेद जर सारखे नसतील तर बेरीज करता येणार नाही. इथं छेद सारखं इथं 100 इथं 100 मी एकदम तर इथं 100 इथं 100ची 1/1 अंशाची 1/30. इथं छेदाची 1/1 अंशाची 1/30. 30 अधिक 3 60 अंश छेद 100 30% 60%. आणि याला दशांश चिन्हामध्ये रूप दिलं. एका शून्याने 1 शून्य गेला. 60/10 दशांश चिन्ह एका संख्येच्या आले जरी 1 शून्य आहे म्हणून उत्तर 0.60%. त्यावेळेला हे 60 अंश छेद 100 म्हणजे 60%. हे तिन्ही पद्धतीने या पद्धतीने उत्तर कोणत्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे?
0.06 दिलेलं. पुढे एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊन 20% नफा मिळतो. जर वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये असेल तर वस्तूची छापील किंमत किती? खरेदी किंमत दिली. आता या गणितामध्ये काय होते, 20% सूट द्यायची. आपण दुकानामध्ये गेलो, दिवाळीमध्ये पण असते, आता मध्ये आधी पण मध्ये गेलो तर 10% सूट दिलेले त्यांनी. तुम्ही काही वस्तू खरेदी करा, 100 रुपये दिले झाले की 10% सूट देतात. 100 मधला 10 कमी करतात, 90 तुम्हाला द्यायला. तसे या दुकानात 20% सूट आहे. आणि 20% सूट देऊन तिथे दुकानदाराला 20% नफा होतो. दुकानदाराला 20% नफा होतो. तुम्हाला 20% आता मला एका वस्तू एक वस्तू फ्री मिळते, म्हणजे 50% सूट झाली, तरी त्या दुकानदाराला नफा मिळत होता. कंपनीने तशाच पद्धतीनं बनवलेलं आहे. सूट देताना अगोदर किंमत वाढवलेली आहे. 100 रुपयाची वस्तू 200 रुपयाला लावायची. 200 रुपयाला घ्या, एका एक वस्तू फ्री. वस्तूची खरी किंमत किती आहे? 100 रुपये. 100 रुपये तुम्ही एकच वस्तू खरेदी करता. मी तर दुकानदार किंवा कंपनी काय म्हणते, या वस्तूची किंमत आपण 200 रुपये करूया. 100च्या ऐवजी त्या वस्तूची किंमत किती छापतात? 200 रुपये. वर तिथं बाहेर येतात, एका वस्तूवर एक वस्तू फ्री. तुम्ही 200 रुपयाची एक वस्तू घेतली की तुम्हाला काय मिळते? एक वस्तू फ्री मिळते. म्हणजे किती? 200 रुपयात तुम्हाला वस्तू मिळतात? 2 मिळतात. तुम्ही खुश. एक फ्री मिळालं. फ्री मिळालं नाही, 100 रुपये त्याची मूळ किंमतच असते, पण ती तुम्हाला 200 रुपये छापली. त्यामुळे काय झालं, कंपनीचा काय फायदा याच्यामध्ये? कंपनी अगोदर 100 रुपयालाच विकत होती, आता 200 रुपयाला 2 म्हणजे 100 रुपयालाच एक विकते. त्याच्यामुळे कंपनीचा खप वाढतो. माणसं एक घेण्याची वस्तू किती घेतात? 2 घेतात. म्हणजे कंपनीचा खप वाढला का नाही? म्हणजे त्यासाठी. चला पाहूया. 20% सूट देऊन दुकानावर 20% नफा. खरेदी किंमत 1200 रुपये. खरेदी किंमत 1200. त्या दुकानदाराने ती 1200 रुपये घेतली. त्याला 20% नफा पाहिजे. 1200 ते 20% काढावं लागेल. 1200 ते 20%. 1200 म्हणजे गुणिले 20% म्हणजे 20 अंशाचे 100. इकडे हे 2 शून्य, तिथला 1 शून्य, तिथला 1 शून्य, 2 शून्य झाले. 120 गुणिले 2, 240 रुपये एवढा काय त्याला नफा. मी त्याची वस्तू केवढ्याला विकायला पाहिजे? 1200 रुपये त्याची मूळ किंमत होती. आधी त्याच्यावर 240 रुपये त्याला नफा पाहिजे होता, म्हणजे खरेदी होती, आणि 240 नफा होता. म्हणजे त्याने विकली पाहिजे केवढ्याला? 1440 रुपयाला विकली. विक्री करायच्या अगोदर मात्र त्याला 20% सूट द्यावी लागते. विक्री करण्याच्या अगोदर दुकानदाराला 20% सूट दिल्याशिवाय ग्राहक खुश होत नाही ना. तुम्ही गेला बाजारामध्ये, तुम्हाला सांगितलं ही वस्तू 1440 रुपयाला, तुम्हाला काही कमी नाही करावं. कोथिंबीरची पेंडी घेतली, तेवढ्याला 25 रुपयाला. तुम्ही 50च्या 3 द्या किंवा स्वस्त झाली, 10 रुपयाला पेंडी झाली, तर तुम्हाला 20 रुपयाच्या द्या किती? तर 25च्या 3 द्या. 10 रुपयाला झाली, 25 रुपयाची कोथिंबीरची पेंडी मग 10 रुपयाला दिली तर तुम्ही घेता का लगेच? तुम्ही काय म्हणता? कमी करायचं. 20च्या 3 पेंड्या द्या की. ती पेंडी अजून स्वस्त झाली, 5 रुपयाला झाली, तर तुम्ही म्हणणार 5 रुपयाला एक पेंडी का? 10च्या 3 द्या. 25 रुपयाला होती तरी मी तुम्ही म्हणत होता ते. 25ची 10 रुपये झाली, स्वस्त झाली तरी गप्प घेतली का? तरी म्हणता कमी करा. अजून 5 रुपयाला झाली तरी तुम्हाला नाही 10च्या 3 द्या. रुपयाला पेंडी झाली तरी तुम्ही म्हणणार आहे 2 रुपयाच्या 3 द्या. रुपयाला पेंडी झाली तरी. ही माणसाची मानसिकता. फुकट द्या तरी म्हणणार फुकट 2 पेंड्या द्या. फुकट जरी द्यायला लागली तर म्हणणार एक नको, फुकट 2 पेंड्या देतात. ही मानसिकता. मग ही कंपन्या हेच ओळखतात
ही खरी वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये, तर त्यावर जास्त किंमत छापतात, त्यावर सोडून देतात, दुकानदाराला मिळायचा तेवढा नफा मिळतो. मी त्याने विक्री पाहिजे 1440 रुपयाला, मग ग्राहकाला 20% सूट द्यायची. मग ग्राहकाला 20% सूट कधी दिली जाते, कशी दिली जाते? 20% सूट कधी मिळते? 20% सूट कधी मिळते? 20% सूट छापील किंमत 100 रुपये आणि विक्रीची किंमत 100 रुपयाची वस्तू 20% सूट देण्यासाठी केवढ्याला मिळाली पाहिजे तुम्हाला? म्हणजे त्या वस्तू छापायची किंमत 100, पण तुम्हाला द्यायची केवढ्याला? 80. तुम्ही खुश का 20% सूट दिली म्हणून? ही विक्रीची किंमत. मग आता 1440 कसली आहे? विक्रीची किंमत. मी कुठे लिहिली पाहिजे? विक्रीच्या खाली 1440 खाली. आणि मग छापील किंमत माहिती नाही आपल्याला, ही छापील किंमत काय? मांडणी काय होईल? एक्स बरोबर 1440 गुणिले 100 भागिले 80. 1 घालवा, 8 घालवा, 8 एके 8, 14 8 गेले 6 राहिले, 6 वर 4 64, 8 8 64. 18 गुणिले 100, हे 2 शून्य मांडून टाका तुम्ही. 18 एके 18. ही काय? छापील किंमत. म्हणजे दुकानदाराने काय केलं? 1200 रुपयाला घेतलेली वस्तू होती, याच्यावर त्याने 20% नफा मिळवायचा, पण त्याला 1440 ला विकायची आहे. डायरेक्ट 1440 त्याची छापली असती किंमत, तुम्ही घेतली नसती. तुम्ही काय म्हणला असता? दुकानदार आम्हाला काहीतरी सूट द्या, आमची किंमत काहीतरी कमी करा, थोडं तरी कमी करा. मग या दुकानदाराने काय केलं? 1200 रुपयाची वस्तू होती, त्याला छापतानाच 1800 रुपये छापले. 1800 रुपये छापल्यावरती तुम्हाला 1800च्या 20% म्हणजे किती झाले हो? 1800च्या 20% 360 रुपये. 1800च्या 20% 360 रुपये तुम्हाला सूट दिली, तुम्ही पण खुश. 1800 वस्तू 360 रुपये सूट झाली, तुम्ही खुश होणार आहे. म्हणजे त्याच्यावर छापील किंमत 1800, याच्यावरती तुम्हाला 20% सूट दिली, म्हणजे 1800 ते 20%, 1800 ते 20% होता 360. पहा कसं जुळतंय का? उलटा आपण विचार करू आता, पर्यायी पद्धत. 1800 ते 20% गुणिले 20% म्हणजे 20/100. इकडे 1 शून्य गेला, इकडे 1 शून्य, 180 गुणे 360 रुपये तुम्हाला सूट दिली आहे. छापील किंमत 1800, याच्याबद्दल 360 गेले. ही वस्तू तुम्हाला पडली, शून्यात जात नाही, मला करता घेतला, 10 6 गेले 4, 8 4 गेले 4, 81. ही विक्रीची किंमत आहे. मग 1440 रुपयाला विकली तरी 20% नफा होतो. इथं मांडणी उलटी आहे, ही जशी होती तशी पद्धतीने मांडणी करायची. इथं 20% तुम्हाला नफा होतो. 20% नफा कधी होतो? 20% नफा कधी होतो? कधी होतो 20% नफा? खरेदी 100, विक्री 120. विक्री केलेल्या वस्तू 1440 रुपयाला विक्री झाली आणि खरेदीची किंमत आहे एक्स. मांडणी काय होईल? एक्स बरोबर 1440 गुणिले 100 भागिले 120. 1 शून्य 1 शून्य झाला, 12 गुणिले 12चा वर्ग 140. 12 गुणिले 100 म्हणजे 12 वरती 2 शून्य दिले, ही खरेदी किंमत. हे आपल्याला विक्रीची छापील किंमत दिली असेल तर त्याच्यावर आपण या पद्धतीला जातो खरेदीच्या किमतीपर्यंत. खरेदीची किंमत दिली असेल 1200, 1200 ते 20% 240 रुपये नफा होण्यासाठी 1200 आणि 240 म्हणजे 1440 रुपयाला विकायला लागते. ग्राहकाला 20% सूट दिली. 20% सूट कधी द्यायची? 100ची वस्तू 80 ला विकली, इथं विकली आहे 1440, मग त्या छापील किंमत एक्स. एक दोन 1440 गुणिले 100 भागिले 80 केलं तर छापील किंमत येणार आहे 1800 रुपये. पुढे प्रश्न क्रमांक 48. मोठा अवघड प्रश्न होता 5वीच्या मुलाने. यशराज आपल्या मित्राकडून 600 रुपये दर शेकडा 12 महिने दराने घेऊन
8 महिन्याचं ती रक्कम व्याजासहित परत करतो तर त्याने किती रक्कम परत दिली. पहा प्रश्न क्रमांक 49. 600 रुपये मुद्दल आहे, मग दिलं 600 रुपये. दर आहे 12%, कालावधी आहे 8 महिने. हा 600 रुपयाचे 12% दराने 8 महिने, 600 12% दराने 8 महिन्याचे व्याज विचारले. 48 प्रश्न क्रमांक 8. ओके, प्रश्न 8. 600 रुपयाचं 12% 8 महिन्याचे व्याज किती? मग पैसे महिन्यात दर आहे का 10,000 आहे. कालावधी 8 महिने. आपल्याला चालतो का महिन्यात? वर्षात काय म्हटलं काय केलं पाहिजे? 8/12 100. हा मग सूत्र काय व्याज बरोबर 100 600 दर 12 कालावधी 8 वर्ष 8 म्हणजे 8/12 आणि भागिले 100. हे सोडवा. 2 शून्यला 2 शून्य दिले 12 1 12 6 गुणिले 8 48 रुपये व्याज. दर तुला 48 रुपये म्हटलं, तो काय म्हणे अरे मी 600 रुपये दिले होते आणि त्याचं व्याज 600 अधिक व्याज हे किती द्यावे लागतील? 600 अधिक 48 असे एकूण त्या माणसाला मित्राला किती द्यावे लागतील? 648 रुपये द्यावे लागतील. तर आपले प्रश्न क्रमांक 49. प्रश्न पहा. वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांचं सरासरी वय 17 वर्ष असले एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय 50 विद्यार्थी आहेत. त्यातले 2 भाग केले. पहिले 25 विद्यार्थी यांचे विद्यार्थी यांचे सरासरी वय 13 वर्ष. त्या विद्यार्थी 25 विद्यार्थी एकूण वय कसं काढतात? सरासरी गुणिले एकूण. सरासरी 25 विद्यार्थी सरासरी 13 आहे. 13 विद्यार्थ्याचं वय किती? सॉरी 25 विद्यार्थ्याचं एकूण वय किती? 3 5 5 4 7 26 7 325 वर्ष. पहिल्या 25 विद्यार्थ्याचं सरासरी 13 आहे, त्यांचं वय एकूण 325 वर्ष. आता बाकीचे 17 विद्यार्थी 25 विद्यार्थी राहिले. या 25 विद्यार्थी सरासरी किती? 17 वर्ष. म्हणजे या 25 विद्यार्थी सरासरी 17. या 25 विद्यार्थ्याचे एकूण वय किती? 17 5 85 5 8 17 25 8 42. हे पहिल्या 25 विद्यार्थ्याचं, हे दुसऱ्या 25 विद्यार्थ्याचं एकूण 50 विद्यार्थ्याचे एकूण वय किती होईल? 5 5 10 0 2 4 5 4 3 7. किती विद्यार्थ्यांचं आहे? 750. याची सरासरी कशी काढतात? 50 विद्यार्थ्यांचे एकूण वय भागिले एकूण विद्यार्थी 50. 0 0 गेले 5 1 5 7 5 गेले 2 राहिले 2 5 25 5 5 5 किती? 50 विद्यार्थी सरासरी 50. आता दुसऱ्या सोप्या भाषेत चालेल. हे 25 विद्यार्थी सरासरी 13 आहे. हे 25 विद्यार्थी सरासरी 17 आहे. 13 17 दोन्ही सारखे गट आहेत ना. मग 13 अधिक 17 30 केला असतं. किती? 2 गटाचं म्हणून भागिले 2 केला असतो. उत्तर 15 आलं असतं. एवढं सगळं करून बसावं लागलं नसतं. चला पुढे 50वा प्रश्न. म्हणजे समजून घेतलं ना तर अगदी सोपी देखील गणित होतात. अवघड गणित एकदम सोपं क्लुप्ती वापरून करतो आणि क्लुप्ती सरावात आपल्या लक्षात राहतो. चला पुढील प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 50. अ एक काम 10 दिवसात, ब ते काम 15 दिवसात, तर दोघे जण मिळून कामाला लागलं तर किती दिवसात पूर्ण करतो?
हो, ते काम 10 दिवसात, 10 दिवसामध्ये करतो. आणि ते काम करायला 15 दिवस लागतात. आणि दोघं मिळून कामाला उदाहरण ती भिंत बांधायची, तोला सांगितलं तर तो 10 दिवसात ती बांधून पूर्ण करणार. मी एका दिवसात किती करेल देतो? या भिंतीचे जर 10 भाग केले तर त्यातला एक भाग, मग आपण कसं लिहितो ते? 10 भागापैकी एक भाग म्हणजे 1/10 एका दिवसात करतो. एका दिवसात या भिंतीचे तर 10 भाग केले, 10 तुकडे केले तर त्यातला एक तुकडा एका दिवसात, 2 तुकडे 2 दिवसात, 5 तुकडे 5 दिवसात, 10 तुकडे 10 दिवसात, म्हणजे 10च्या 10 तुकडे झाले म्हणजे भिंत पूर्ण झाली. आता बोला जर ते काम करायला सांगितलं तर त्याला 15 दिवस लागतात हे काम करून. याचे त्या भिंतीचे त्याला 15 भाग करावे लागतात. त्यातला एक भाग तो बांध, जे एका दिवसात तो किती बांधतो? बघ, 1/15 भाग एका दिवसात. बोला सांगितलं तर तो एका दिवसात 1/10 भाग बांधतो. बोला सांगितलं तर तो एका दिवसात 1/15 भाग बांधतो. मग आता दोघे जणी लावले, बघ किती करतो काम एका दिवसात? 1/10. बघ किती करतो? 1/15. या दोघांची बेरीज करायची. 10-15-25, 1-1-2 नाही, 10-15 तर लसावी काय होईल? 30 होईल. म्हणजे याची किती पट झाली? 30 पट. छेदाची 3 पट केली, अंशे 3 पट, इथे छेदाची दुप्पट, अंशे दुप्पट 2. म्हणजे किती बेरीज? 5/3. संक्षिप्त करून दिलं तर काय होईल? 5-1-5, 5-6-3, 1/6. किती? एका दिवसात. दोघ जणी मिळून एका दिवसात किती करतील? 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात, 6 दिवसात. 6/6 म्हणजे पूर्ण झालं काम. भिंतीचे काम म्हणजे 1/6 हे एका दिवसात आहे. एका दिवसात आहे 1/6. मला आपला दिवस काढायचे असते ते उलट करायचं. 1/6 आहे त्याचे उलट केले की तेवढे दिवस. 1/6 उलट 6 म्हणजे याला काय म्हणतो आपण? 6 दिवस. काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील? 6 दिवस. तर पुढे 51वा प्रश्न. 51वा. 800 मीटर लांबीच्या गाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते तर 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ? 800 मीटर लांबी आहे रेल्वे, 800 मीटर बोगदा, 200 मीटर आणि गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर पर आवर. दोन पद्धतीला सांगतोय. आपली पहिल्यांदा काय आहे? वेग आहे. आपल्याला काय काढायचं आहे? वेळ. रेल्वे एकटी नुसती फक्त रेल्वे बोगदा पार करून चालेल का? बोगदा पार करायचा असेल तर बोगद्याची लांबी रेल्वेची लांबी एवढं अंतर जावं. 800-200 अंतर किती झालं? 1000 मीटर. आपल्याला काढायचंय काय? वेळ. वेळ बरोबर काय सूत्र आहे? वेळ बरोबर अंतर भागिले वेळ. आणि हे तास मिनिटामध्ये आहे, मिनिटामध्ये दिलेले, मीटर मध्ये दिलेलं आहे. म्हणजे काय करायचं? गुणिले 18/5. अंतर काढायचं असेल तर 5/18. बाबा इथं गोंधळ तुमचा करतो मी मुद्दा. अंतर 1000 आहे, वेग आहे 60 किलोमीटर. काय केलं पाहिजे? 5/18 का 18/5? 18/5. 18/5. इथं तुम्हाला मी एक सांगितलं, हे मूळ गणित बेसिक मध्ये करून घे. 60 किलोमीटर प्रति तास याचा अर्थ काय होतो रे? याचा अर्थ काय? एका तासाला 60 किलोमीटर.
मी सेकंदामध्ये करून घ्या. एक तास म्हणजे किती सेकंद? 3600 सेकंदाला 60 किलोमीटर करा. 60,000 मीटर. आपल्याला जायचं किती? 1000 मीटर अंतरासाठी किती वेळ लागेल? 1 सेकंदामध्ये उत्तर आहे. मांडणी काय होणार आहे? एक्स बरोबर 1000 गुणिले 3600 भागिले 60,000. मी तसं करून द्या. तसं करून द्या. 2 शून्य इकडले गेले, 2 शून्य इकडले गेले. 6 एके 6, 6 6 36. 6 गुणिले 10 60 सेकंद. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. 1 मिनिट वेळ लागेल. अंतर 1000 मीटर. पाच शून्याला 1 शून्य घालवा. 6 एके 6, 6 एके 18, 5 ने घालवा. 5 गुणिले 10, 50 शून्य 0, 20 गुणिले 3, 60 सेकंद. हे कायम कन्फ्युजन इथं होतं. इथं तुमचं कधीच कन्फ्युजन होणार. ही पद्धत तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. सोपी आहे. तर आपण एक आवडला प्रश्न तर खूप अवघड येते. एका समलंब चौकोनाचे क्षेत्र 75 सेंटीमीटर असून समांतर बाजूची बेरीज 25 आहे, तर समांतर बाजूमध्ये लंबांतर किती? समलंब चौकोन अशा पद्धतीने असतो. हा 53 केलं की 52 राहिला मध्ये. हा 600 म्हणजे 37.5 ची किती पट? ओके, इकडे घेऊ 52 प्रश्न. बावनवा राहिले नाही प्रश्न. ओके, 52 इथे लिहूया. 600 म्हणजे 37.5 ची किती पट आहे? 600 म्हणजे बरोबर 37.5 ची किती पट माहित नाही. एक्स पट. पट म्हणजे गुणिले. एक्सला 37.5 गुणिले ते इकडे पाठवले तर 600 भागिले 37.5 बरोबर एक्स. दशांश चिन्ह काढून टाका. हे जर पुढे घेतलं वरती 1 शून्य द्या. 6000 भागिले 375. 25 ने भाग द्या. 25 एके 25, 12 राहिले. 25 आता 25 असेल. इकडे 25 द्या. 25 गुणे 50. 10 राहिले. 10 उजवे 25 चोर 100 वरच्या 0 15 ने भाग द्या. 15 एके 15. 24 नंतर 15 गेले तर 90 90. 90 तर किती येणार आहे? 16 पट. आता समलंब चौकोनाचं सूत्र आहे. समांतर बाजू, या दोन समांतर बाजू आहे. समांतर बाजूंची बेरीज. इथं सूत्र आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. लंबांतर म्हणजे काय? या दोन्ही समांतर बाजूंमधील अंतर, याला माहिती लंबांतर. हे लंबांतर अशी तीर करायचा. आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्याच्यावर लंबांतर विचारले. सूत्र आहे क्षेत्रफळ बरोबर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. त्याची 1/2 किमती बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज 25 दिलेली आहे. इकडे आपल्याला काय क्षेत्रफळ दिलेलं, किती दिलेले क्षेत्रफळ? क्षेत्रफळ किती दिलं आहे? 75. 75 बरोबर क्षेत्रफळ आहे 75 बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज 25 गुणिले लंबांतर माहित नाही एक्स म्हणून. एक्स ला मोकळा करा. हे 75 ला भागिले 2 आहे, तिकडे आले गुणिले 2 होते 25 ला, आणि एक्स ला 25 गुणिले तिकडे पाठवले भागिले 25 25 25 75 3 गुणे 6
सेंटीमीटर. काय येणार आहे त्याचं, ही उंची आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 54 प्रश्न पहा. एका शाळेत 768 डेस्क 24 वर्गात ठेवायचे. जर प्रत्येक वर्गात ठेवायच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जाते? 768 भागिले 24 केलं पाहिजे. 768 भागिले 24, 24 एके 24, 24 त्रिक 72, 76 मधलं 72 गेले 4, 4 आणि 4 43 कुठे? त्यामुळे प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले पाहिजे? 32 बेंच प्रत्येक वर्गात ठेवले पाहिजे. पुढे 55 नंबर प्रश्न. 64 125 216, 64 125 216 याच्यात पुढे काय? 64 5चा घन 6चा घन 7चा घन 300 पुढे काय? 343 पुढे 512 9चा घन 730 6चा घन 1000. चला प्रश्न क्रमांक 56 वाचारी बरा मोठेने. दोन संख्यांचा गुणाकार 96 आहे, त्यांचा मसावी 4 आहे, तर मसावी किती? 56 पहा. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. इथं सूत्र आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले मसावी. आता इथं हे सूत्र तुम्ही लिहित बसायची गरज नाही. गुणाकार किती दिलेला आहे दोन संख्याचा? 96 मसावी 4. गुणाकार 96 दिलेला आहे. मसावी माहित नाही x मानला आणि मसावी दिलेला आहे 4. या मसावीला 4 गुणिले ते पाठवले भागिले होते. 96 भागिले 4 बरोबर नसावी. 96 ला 4 ने भागा. 4 गुणे 8, 8 9 8 1 राहिला. 1 सांगितले 16, 4 16. नसावी किती येणार आहे? 26 येणार आहे. लक्ष आहे 4 चौक 16 होतात पण ते 24 येणार. चला पुढे 57 प्रश्न. मी लक्ष बारकाईने असलं पाहिजे. मी तुम्हाला कायम सांगत असतो, बोललं पाहिजे. एका दुकानदाराने 10 रुपये 4 पेन्सिली खरेदी केल्या व 12 रुपयात 3 या दराने विक्री केल्या तर शेकडा नफा घेतला. 10 रुपयाला 4 घेतल्या खरेदी, 10 रुपयाला 4 विक्री, 12 रुपयाला 3. एक तर पेन्सिलची संख्या ठरवावी लागेल किंवा 10 12चं एका लक्षात ठेवा. खरेदी पेन्सिलीची संख्या कॉमन केली पाहिजे. इथं 4 3 पेन्सिल आहे खरेदी करताना. खरेदी करताना 10 रुपयाला 4 मी एका पेन्सिलची किंमत काढावी लागेल. एक पेन्सिल केवढ्याला विकते? 10 रुपयाला 4 पेन्सिल म्हणजे एका पेन्सिलची खरेदी किंमत 10 भागिले 4 केलं. 10 रुपयाला 4 नाही 10 भागिले 4 केलं. 4 गुणे 8 4 पेन्सिल 2.5 रुपये खरेदी किंमत. 12 रुपयाला 4 3 विकल्या म्हणजे एकाची विक्री 12 भागिले 3 म्हणजे 4 रुपये ही विक्री. नफा झाला का तोटा झाला? नफा झाला. 4 रुपयानंतर 1.5 रुपये 2.5 रुपये वजा केले. 4 रुपयात 2.5 4 4 दशांश 2.5 10चं 5 गेले 5 राहिले 4 केले 1.5 रुपया नफा. दशांश चिन्हामध्ये काय अडचण नाही. मग सूत्र शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. एका पेन्सिलची खरेदी किंमत किती आली? 1.5. इथे दशांश चिन्ह खालचं एक जर पुढे सरका वरती पण एका ठिकाणी सरका. इथं एक सरकवलं इथं एक सरकवलं आणि मग लिहितो 25 25 25 100 15 गुणिले 4 60% नफा आहे. चला तुम्ही प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 58 वाचा. वर्गमुळात 36 अधिक वर्गमुळात 100. प्रश्न क्रमांक 58
वर्गमुळात 36 अधिक वर्गमुळात 169 बरोबर किती? संपूर्ण याला वर्गमूळ आहे. म्हणजे 169 आतून आतलं वर्गमूळ सोडावं लागेल. 169 वर्गमूळ किती होणार आहे रे? 13. आणि 36 आणि 13 याची बेरीज करायला लागेल 49. आणि 49 वर्गमूळ येणार आहे 7. उत्तर येणार आहे 7. आणि 59वा प्रश्न 59वा प्रश्न वाचा. चौरसाचा कर्ण 14 सेंटीमीटर असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस येईल? 5 चौरस आहे ज्याचे चारही बाजू सारख्या असतात आणि याचे कर्णही दोन्ही सारखे असतात. हा कर्ण 14 असेल तर चौरसाचा हा देखील कर्ण 14. कर्णावरून क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्ण 1 गुणिले कर्ण 2. ही दोन कर्णाच्या गुणाकाराची निमपोट क्षेत्रफळ असते. एक कर्ण 14 असेल तर दुसरा कर्ण पण किती असणार आहे? 14. दोन्ही कर्णाच्या गुणाकाराची निमपोट म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये 1/2 14 गुणिले 14. साध्या सोप्या भाषेत काय म्हणजे कर्णाच्या गुणाकाराची निमपोट हेच आहे. इथं संक्षिप्त करून त्या बेरीने दिलं 24 7 14 24 7 98 चौरस सेंटीमीटर हे चौरसाचं क्षेत्रफळ येणार आहे. चला प्रश्न 60वा प्रश्न वाचा मोठे. यांनी 6,500 व 9,000 गुंतवून एक व्यापार सुरू केला. वर्षाने झालेला नफा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा? त्यांनी काय केले? 6,500 आणि 9,000. एकाने गुंतवले 6,500, दुसऱ्याने गुंतवले 9,000. आणि नफा कोणत्या प्रमाणात वाटतो? नफा भांडवलाच्या प्रमाणात वाटतो. याचं जेवढं गुणोत्तर त्याच प्रमाणात वाटलं पाहिजे. मग दोघांना संक्षिप्त रूप लावा. कशाने बांधलंय? दोघांना 100ने भागला. इथे 100ने भागला 200 जातील, इथे 100ने भागला 200. आता अजून कशाने भागताय? 5ने. 5 दोन्ही बाजूला 5 1 5 7 5 दिले. पहिला 1 5 दिले 15 6 5 3 15. आणि इकडे 5ने भागले तर 5 1 5 4 आणि 45. आणि त्यांनी नफा कोणत्या प्रमाणात वाटून घेतला पाहिजे? 13 भाग तयार. 6,500 भांडवल त्यांनी 13 भाग नफा घेतला. 9,000 भांडवल त्यांनी 18 भाग. म्हणजे नफ्याचे एकूण भाग 31 करा. त्यातले 15 आणि 18 वाटून घ्यायचे. चला मराठीचं सुरुवात करूया. वनस्पती प्राण्याप्रमाणे इतस्तात फिरत नाही. त्यांच्या मुळांमुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात. अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मुळं शोषून घेते. ते वनस्पतीच्या इतर भागांना पोचवते. बेली आणि गाजरासारखी काही मुळे अन्न साठवतात. पानांना सूर्यप्रकाशाने हवा मिळावी म्हणून खोड वनस्पतीला वर उचलतात, म्हणजे वरती वाढतात. अशा पद्धतीने खोड ही अन्न नलिका सुद्धा. यातनं अन्न मुळाने शोषून घेतलेलं अन्न त्या पाना फुलांपर्यंत जातं. त्या खोडाने म्हणजे पानाने तयार केलेल्या अन्नाची मुळापर्यंत ही नळी आहे. खोड म्हणजे मुळाकडून ते अन्न घेतं. पान सूर्यप्रकाशाने हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते. बाष्प निघून जाण्यासाठी पाण्यात छिद्रे असतात. या छिद्रामधून ते प्राणवायू श्वसनाच्या रूपाने घेते. फूल बिया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढते. वनस्पतींना जमिनीत पक्षी कोण धरून ठेवते? खोडाला अन्ननलिका सुद्धा म्हणतात, कारण ते मुळातून अन्न घेते. इथं वरती लिहिलेलं आहे. तसं ते एक पोकळ नळी आहे, ते पण बरोबर आहे, पण इथं वरती उतार्यात म्हणलेलं नाही. हे समजून घ्यावं लागतं. पर्याय आहेत का ते पाहावं लागतं.
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? वनस्पती सिद्धांत मिळू शकतात हे चुकी, तर बाकी सगळी बरोबर आहे. नवीन वनस्पती कशापासून तयार होतात? फुलात तुम्ही जे बिया तयार केल्या त्या प्राण या छिद्रामधून ते प्राणवायू श्वसनाच्या रूपाने घेते. या वाक्यात प्राणवायू म्हणजे कोण? आता इथं पहा, या छिद्रामध्ये ते प्राणवायू श्वसनाच्या रूपाने घेतात. तर इथं उत्तर कसं पहा, प्राणवायू हे म्हटलं जातं ऑक्सिजन. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर आम्हाला तर शाळेमध्ये असं शिकवलंय की वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. तिथं प्राणवायू घेतात का? प्राणवायू म्हणजे त्यांच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं ऑक्सिजन आहे, त्यांच्या दृष्टीनं कार्बन डायऑक्साईड हा त्यांचा आहे. पण आपल्याला उतार्यात जायचं, उतार्यामध्ये ते प्राणवायू घेतात. मग प्राणवायू कुणाला म्हणलं जातं? तर ऑक्सिजन. उत्तर पर्याय क्रमांक ए बरोबर दिले का रे? का दोन कार्बन डायऑक्साईड दिले? चला पुढे. सकाळी नाणी आली त्यावेळी आम्ही आता उपयोगात नसलेल्या सगळ्या जुन्या वस्तू दूर हटवल्या होत्या. पण जर कधी मी दुपारी परतलो तर ती वरांड्याच्या सावलीत एका बुटक्या स्टुलावर बसलेली असणार आणि एका शिबिरातल्या स्टोवर चहा बनवत असणार. तिच्या मुलांच्या, तिच्या दागिन्यांच्या, तिच्या पाकक्रियेच्या, तिच्या झुमऱ्या विनोदाच्या मी जेव्हा तिला तिच्या गाडीविषयी विचारले तेव्हा ती म्हणाली, आधी तोल मग विचार कर मग बोल. काही खानाखुणाशिवाय मी तिला अशा अवस्थेत बसलेली पाहणार जशी माझ्या वाढत्या वयात मी कधीच पाहिली. अशी बोल घेऊन म्हणजे अगदी तुम्हाला जर एखादी गोष्ट बोलली तर ती मला तू अगोदर तोल म्हणजे काय विचार कर अगोदर. तू घेऊ शकतो का माझी मोडकी तुडकी तर गाडी तुझ्याकडे आहे का? ती तरी नाही, तू काय लागला हे करायला? म्हणजे अशा पद्धतीनं ती फटकळ स्वभावाची होती. चला प्रश्न पहा. नाणी दुपारी कोठे बसली होती? वरांड्याच्या सावलीत. निवेदकाला नाणीची कोणती कृती सर्वात कमी आवडली? तिचे आडमुठे बोल हे तिचं आवडलेलं नाही. सकाळी नाणी आली त्यावेळेस आम्ही आता उपयोगात असलेल्या सगळ्या जुन्या वस्तू दूर हटवल्या होत्या. या वाक्यातील सर्वनाम कोणते? आम्ही. आम्ही हे सर्वनाम आहे. सर्वनाम म्हणजे नामाबद्दल येणार आहे. आम्ही म्हणजे सगळ्या लोकांनी. दूर हटवले याचा अर्थ काय? काढून टाकल्या, लांब नेल्या, नष्ट केलं नाही. दूर हटवल्या म्हणजे नष्ट केलं नाही. उताराचे मी जेव्हा तिला तिच्या गाडीविषयी विचारले, ते मी म्हणजे निवेदक जो लेखक आहे. आणि उताराचे कायदेशीर वाचन करा. मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशु समान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनी शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही तर अर्धाधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागात आपल्या स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट भारतीय आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीसा होत आहे. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. त्यांच्या बरोबरीने जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे. कारण शिक्षणाशिवाय मानसिक शक्तीचा विकास होणार नाही. न शिकलेली लोक बघा अंधश्रद्धा पाळतात. हे देवाने केले, अंक झाले, असं झाले, तसं झाले म्हणतात. शिकलेला माणूस नाही म्हणत. पण डोकं दुखतंय ना, देवामुळे नाही झालं, त्या व्हायरल झालंय, अंक झाले, ह्याच्यामुळे झाले. त्याला कार्यकारण भाव पडतो म्हणजे मानसिक शक्ती विकसित. स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत? अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीती वेगाने नाश होते. आज कोण मानत नाही असलं. आज आणि कोंबडं कापा, बकरं कापा आता नाही मान्य होत माणसांना. आता शिकलेली माणसं हे मान्य करतात. मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व आहे कारण
जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत. कारण त्या सगळ्या कशा झाल्या काय खाली घे खाली घे खाली घे खाली घे. हा, जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत. कारण त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहे. पूर्वी नव्हत्या. पूर्वी बायका म्हणजे चूल आणि मूल. काय करायचं तुला शाळा शिकून? भाकरी थापायची, पोरच सांभाळायचं. काय करते शाळा शिकून? आज तशी परिस्थिती राहिली का? नाही. आज मुलीला देखील शिकवलं जातं. ती त्या नवऱ्याच्या बरोबरीनं काम करते, नवऱ्याच्या बरोबरीने जबाबदाऱ्या सांभाळते. चला, स्त्रियांनी शिक्षण घेणे अत्यंत जरुरीचे आहे. कारण का शिक्षण घेणं गरजेचं आहे? फक्त स्त्रिया समाजातील वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील, पुरुष नाही करू शकणार. कारण पुरुष हे फक्त त्यांच्या पुरतं बघतात. तर एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं. ती आपल्या नवऱ्याला शिकवते, आपल्या पोरांना शिकवते, घरातल्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना देखील शिकवते, समजून घे. एक स्त्री अख्खं कुटुंब सुशिक्षित करते. पुढं 6 दिवस सततच्या पावसानंतर नरेंच्या शेताजवळचा छोटा ओढा एका रुंद नदीमध्ये परावर्तित झाला होता. नदीसारखा तो फुगला होता. एवढं पाणी आलं होतं त्याला. 6व्या दिवसाच्या सायंकाळी जेव्हा तो आपल्या गायींना उंचावच्या जमिनीकडे घेऊन चालला होता, तेव्हा तो एका झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला. 1-2 क्षण त्याची शुद्ध हरपली, म्हणजे बेशुद्ध झाला. जेव्हा तो सावध झाला तेव्हा त्याची एक म्हातारी गाय भानू त्याचे मुख चाटत होती, नाही त्याचं तोंड चाटत होती. अवतीभोवती सगळीकडे पाणी वाढत होते. नरेंच्या डोक्याला लागले होते. तो हालचाल करण्यासाठी धडपडत होता. काही मिनिटाच्या नंतर त्याने भानूच्या गळ्याभोवती हात टाकला आणि लटकण्याचा प्रयत्न केला. अखेरीस भानू स्वतःला आणि नरेनला पाण्याबाहेर पडल्या जमिनीवर ओढून नेण्यात यशस्वी झाली. त्या छोट्याच्या बेटावर नदीच्या मध्यावर नरेन आणि त्याची गाय कुणीतरी आपल्याला सोडवायला येईल म्हणून वाट पाहली. म्हणजे त्या ओढ्याचं रूपात मोठ्या नदी चालू होतं. नदीमधल्या एका चढावरती ते दोघे जणी होते. चारी बाजूने पाणी, म्हणजे एक प्रकारच्या नदी ओढ्यामधला तो उंच भाग बेट तयार होतो. बेट म्हणजे असते चारी बाजूने पाणी. नरेन कसा पडला? झाडाला कोटाला अडकला, पडला आणि बेशुद्ध झाला. नरेन आपल्या गायींना उंचावच्या जमिनीकडे का घेऊन चालला होता? नदी म्हणजे ओढा. तो ओढ्याची नदी झाली. त्याला अगदी प्रचंड महापूर आला. अखेरीस शब्दाचा अर्थ काय? भानू गाईला म्हणून ती त्याला चाटत होती. जेव्हा तो शुद्धीवर आला तर त्याच्या गळ्यात टाकून त्या भानू गाईला त्याला ओढत नेले. त्याचा जीव त्याने वाचवला. धन्यवाद. उद्या भेटूया पुढील भागात.